हॅलो. हॅलो. हॅलो चेक. रतन भाऊ. कैलासवासी विजय भोर ट्रॉफी सीझन 24 या 24व्या पर्वातलं आजचा हा दुसरा दिवसाचा खेळ मित्रांनो. संध्याकाळचं सत्र सुरू होतंय आणि या सत्रातला आजच्या दिवसभरातल्या खेळातला शेवटचा सामना मैदानावर काही क्षणामध्ये सुरू होतोय. 24वा सीझन सलग सातत्यानं या स्पर्धेचं 24वं पर्व, अप्रतिम आयोजन, सुंदर नियोजन आणि शिस्तप्रिय खेळ या स्पर्धेचं हे वैशिष्ट्य. मास्टर स्पोर्ट्स क्लबच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन केलं जात आहे. या यशस्वी आयोजनाचं हे 24वं वर्ष, 24वं पर्व. सामना सुरू होतोय. आर्य संघानं नाणेफेक जिंकलीये आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. राजधानी संघाला आमंत्रित केलंय बॅटिंगसाठी, फलंदाजीसाठी. राजधानी संघाचे आघाडीचे दोन्ही बॅट्समन मैदानात येत आहे. स्फोटक फलंदाज, चांगलं कॉम्बिनेशन तुम्ही बघू शकता विकेटवर. अमित नेटावटे यांना पुन्हा एकदा बॅटिंगसाठी आघाडीला पाठवलं जात आहे. अपेक्षेप्रमाणे नॉनस्ट्राईक एंडला निखिल कुरकुरे येत आहे. गेम सुरू होतोय, खेळ सुरू होतोय. पहिलं षटक, पहिला चेंडू संदीप मुठे. यावेळेस पहिल्या चेंडूवर ऑफ स्टंपवर टाकलेला चेंडू ड्राईव्ह केलाय. कव्हर रिजन मध्ये चेंडू जातोय. भूषण तैनात. या सिंगल धावेने राजधानी संघ वैयक्तिक अमित नेटावटे सुद्धा आपला अकाउंट ओपन करत आहे. अतिशय महत्वाचा सामना. या सामन्यातील विजयी संघ कैलासवासी विजय भोर ट्रॉफीच्या सेमीफायनल मध्ये पोहोचणारा दुसरा संघ ठरेल. संदीप मुठे ऑफ स्टंपवर टाकलेला चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहतोय. विकेटच्या बाहेर. मुख्य पंच राजू सर शिंदे यांच्या माध्यमातून व्हाईट बॉलचा इशारा कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने येतोय आणि या क्वार्टर फायनलच्या सामन्यामधला पहिला व्हाईट बॉल येतोय. एक अवंतर धाव मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचते एक चेंडू नंतर 2 धावा. फुल टॉस चेंडू. ओहो, अप्रतिम स्ट्रोक, वड शॉट. निखिल कुरकुरे यांच्या बॅटमधून आलेला हा अप्रतिम स्ट्रोक. चेंडू सरळ वेगाने ट्रॅव्हल करतोय आणि लॉंग ऑफ सीमा रेषेच्या बाहेर चेंडू जातोय. 4 रन्स. निखिल कुरकुरे यांच्या बॅटमधून आलेला अतिशय सुंदर फटका. धावसंख्या 6. सुरेख बॅटिंग निखिल कुरकुरे. ज्यासाठी त्याला बॅटिंगला पाठवलंय त्यामध्ये यशस्वी होताना दिसतोय. आक्रमक स्ट्रोक, सुंदर बॅटिंग. संदीप पुन्हा एकदा तयार गोलंदाजी मार्कवर मारा करण्यासाठी. ऑफ स्टंपवर टाकलेला चेंडू तुझा टप्पा पडल्यानंतर बाहेर निघतोय. विकेट आज मात्र आपला रंग दाखवतोय. उसळी घेत नाहीये. एखादा चेंडू अचानक वर येतो, बाकी चेंडू खाली राहत आहे. बॅट्समॅनला थोडं अडचणीचं ठरतंय. या आजच्या दिवसभरातले सामने जर आपण बघितले तर लो स्कोरिंग झालेत. ओ, बॅक टू बॅक सलग 2 चेंडू. ओहो, विकेटच्या मागच्या बाजूला झेल सुटतोय. झेल होता आउटसाइड एज, बॅटचा एज लागतोय. विकेटच्या मागच्या बाजूला त्या ठिकाणी झेल सुटला जातोय. लाईफ मिळतंय बॅट्समनला, जीवदान मिळतंय. या पुढच्या खेळामध्ये या जीवदानाचा फायदा निखिल कुरकुरे कसा उचलताय निश्चितच बघायला आवडेल. ओ, खोलवर टप्प्याचा हा चेंडू. बॅक टू बॅक सलग दुसरा झेल सुटतोय. पुन्हा एकदा स्वप्नील गामने झेल सोडताय. निखिल कुरकुरे सलग दुसऱ्या चेंडूवर त्या ठिकाणी लाईफ मिळतंय. सिंगल कंप्लीट केली जाते. पहिल्या षटकामध्ये 4 चेंडूंच्या खेळानंतर, 5 चेंडूंच्या खेळानंतर धावसंख्या 7 धावा.
क्षेत्ररक्षणाच्या सजावटीमध्ये बदल केला जातोय. या अगोदरच्या सामन्यामध्ये देखील याच पद्धतीने चूक गामणेंकडनं झाली. पुन्हा एकदा त्यांना बदललं गेलं. हेमंत मोरे येत आहे मिड ऑफ रिझर्व मध्ये. ओके एज दीपक बोरसे पुन्हा एकदा चूक करताय. चेंडू टप्पा पडल्यानंतर वळण घेतोय आणि वेगानं ट्रॅव्हल करतोय. 4 रन्स. नशीब आज मात्र निश्चितच राजधानीच्या बाजूने दिसतंय. या षटकामध्ये फार घडामोडी घडल्यात. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर राजधानी संघ बिनबाद 11 धावा. या क्वार्टर फायनलच्या पहिल्या षटकामध्ये फार घडामोडी घडल्या. तुम्ही बघितलं असेल विकेटच्या मागच्या बाजूला रवी आहिरेकडनं एक एज सुटतोय, झेल सुटतोय. त्यानंतर लगेचच दुसऱ्या चेंडूवर मिड ऑफ रिझन मध्ये स्वप्नील गामणेंकडनं झेल सुटला. त्यानंतर पुढच्या चेंडूवर दीपक बोरसेकडनं चूक होते. अनेक चेंडू वळण घेतला आणि सरळ डीप थर्डमॅन सीमारेषेच्या बाहेर जातोय. 4 धावा येत आहे. पहिलं षटक राजधानी संघासाठी मात्र कमालीचं यशस्वी ठरतंय आणि थोडंसं खराब षटक ठरतंय ते आर्या संघासाठी. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर लागताय बिनबाद 11 धावा. दुसरं षटक पॉवर प्ले मधलं. 2 खेळाडू 30 यार्ड सीमारेषेच्या बाहेर. गोलंदाजी मार्कवर भूषण पाटील. फुल टॉस लोअर फुल टॉस ऑन साइडला जबरदस्त प्रहार केला गेला. राहुल चेंडूच्या मागे येत आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. येस कंप्लीट केला जातोय. 2 धावा. बॅकअप मात्र खराब होतोय. 2 धावा वेगाने कंप्लीट केले जात आहे. या 2 धावांच्या मदतीने धाव फलक वाढतोय. धाव फलकावर लागताय बिनबाद 13 धावा 1.1 षटकाच्या खेळानंतर. निखिल कुरकुरेला आवश्यकता असेल विकेटवर थांबावं लागेल. आज सर्व सामने लो स्कोरिंग झाले. या अगोदरचा सामना मात्र थोडीशी मोठी धावसंख्या होती. भूषण पाटील ऑफ स्टंपवर टाकलेला चेंडू. यावेळेस तुम्ही बघत असाल तर शॅडो मध्ये निखिल कुरकुरे सरळ बॅटने शॅडो करताय. मात्र स्ट्रोक खेळत असताना जास्तीत जास्त ते आडव्या बॅटने प्रहार करतात. क्रॉस खेळतात. अक्रॉस द लाईन ते खेळत असतात. शॅडो मध्ये मात्र ते सरळ बॅटने शॅडो करतात. यावेळेस फुटवर्क नाहीये. जागेवर उभं राहून ते स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न करतात. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जर तुम्ही बघत असाल तर वीरेंद्र सहवाग या स्टाईलनं बॅटिंग करतात. या ठिकाणी मात्र चेंडू मिडल होत नाहीये. डॉट बॉल. अप्रतिम गोलंदाजी. सुरेख लाईन. सुंदर लाईन. भूषण पाटील बॅक टू बॅक सलग 2 चेंडू निर्धाव टाकले जात आहे. हो हवेत खेळून काढलाय. नो मॅन्स लँड एरिया चेंडू पडतोय आणि एक टप्पा घेत चेंडू उसळी घेऊन सीमारेषेच्या पलीकडे चेंडू जातोय. 4 रन्स. या स्पर्धेतला हा 78 नंबर्स म्हणजे 78वा चौकार येतोय. आतापर्यंत या स्पर्धेत 78 चौकार आणि 42 षटकार येत आहे. भूषण पाटील ओव्हर द विकेट. हो यॉर्कर लाईनचा चेंडू. कोलरा टप्प्याचा हा चेंडू खोदून काढलाय. ऑन साइडला चेंडू जातोय. भूषण सोनवणे चेंडूच्या मागे. मात्र वेगाने 2 धावा कंप्लीट केल्या जात आहे. अप्रतिम रनिंग बिटवीन द विकेट. सुरेख ला जवाब. कौतुक करावं लागेल दोन्ही बॅट्समनचं. फिटनेस चांगला, वेग चांगला, स्ट्रोक देखील चांगला होता. भूषण पाटील पुन्हा एकदा धावसंख्या जाऊन पोहोचते 19. ऑफ स्टंपवर टाकलेला चेंडू विकेटच्या अगदी बाहेर आउटसाइड द ऑफ स्टंप. मुख्य पंच गांगुर्डे सरांकडनं व्हाईट बॉलचा इशारा येतोय. अंतर दाब मिळेल. धावसंख्या 20. क्वार्टर फायनलचा सामना अतिशय महत्वाचा सामना मैदानावर खेळला जातोय. या सेमीफायनलच्या सामन्यामध्ये जर तुम्हाला पोहोचायचं असेल तर निश्चितच सामना जिंकावा लागेल. या अगोदर न्यू स्टार संघ आपल्या सेमीफायनल मध्ये उपांत्य फेरीमध्ये आपलं स्थान निश्चित करतोय आणि या स्पर्धेमध्ये पहिला संघ सेमीफायनल मध्ये पोहोचण्याचा मान मिळवतोय. हवेत खेळून काढलाय. ओ माय गडनेस. एक मिनिट सर. 4 रन्स. 4 रन्स. येस. सीमारेषेवर हवेत खेळून काढलेला फटका. आता
2 षटकाची समाप्ती होते. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या प्रतिषटक 12 धावा, या सरासरीने 24 धावा फलकावर लागत आहे. शेवटच्या चेंडूवर निखिल कुरकुरे यांच्या बॅटमधून आले हा अप्रतिम स्ट्रोक अवेत होता. सीमारेषेजवळ संधी होती तुम्हाला, त्या संधीचं मात्र मध्ये तुम्ही सुवर्णात रूपांतर करू शकले नाही, सोन्यामध्ये रूपांतर करू शकले नाही. चूक होते, हाताला स्पर्श करून चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. निश्चितच अतिशय महत्त्वाच्या सामन्यामध्ये जर अशा चुका होत असतील तर निश्चितच या पुढच्या खेळामध्ये त्याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागू शकता. क्रिकेटमध्ये परिसूत्र असतं, कॅचेस विन द मॅचेस म्हटलं जातं. या पद्धतीने जर तुम्ही सोपे झेल सोडत असाल तर निश्चितच त्याचे परिणाम वाईट होईल. नवीन गोलंदाज येतोय, परिवर्तन होतंय गोलंदाजी मार्कवर. बॉलर्स नेम हेमंत, विनेश येतोय, अविनाश. धावसंख्या 24. अप्रतिम स्ट्रोक ऑन साइडला. भूषण पाटील मात्र चेंडूच्या मागे येत आहे. सुंदर क्षेत्ररक्षण, आउटस्टँडिंग एफर्ट्स भूषण पाटील. स्ट्रोक चांगला होता, आडव्या बॅटनं प्रहार केला. अमित नेटावटे ब्रँडेड फटका येतोय. सुरेख स्ट्रोक, सुंदर फटका, सिंगल, 25 धावा. ऑनसाइडला खेळून काढलाय, मजबूत प्रहार. ऑफ स्टंपवरचा चेंडू होता, ऑनसाइडला खेचून काढलाय. दुसरी धाव प्रयत्न केला जातोय, वेगानं धावा कंप्लीट केले जात आहे. अप्रतिम रनिंग बिटवीन द विकेट. रिटर्न खराब, बॅकअप केलं जात आहे. धावसंख्या 2 ने वाढेल, 27 धावा. तिसरं षटक टाकलं जात आहे. या स्पर्धेमध्ये आतापर्यंत नॉट आउट 100 रनांची इनिंग देखील, पार्टनरशिप देखील न्यू स्टारच्या माध्यमातून खेळली गेली. काल हॅट्रिक देखील सिब्बान शेखच्या माध्यमातून घेतलं गेलं. पहिलं अर्धशतक देखील न्यू स्टार संघाच्या खेळाडू श्रीकांत खडतळ यांच्या माध्यमातून पूर्ण केलं गेलं. अप्रतिम लाईन, सुरेख लाईन. यावेळेस देखील बॅट्समॅनला बीट केलं जात आहे. निखिल कुरकुरे मात्र निश्चितच त्याच्या सवयीप्रमाणे मोठे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न करतोय. अमित नेटावटे मात्र सूत्र सामन्याच्या हाती घेत असताना मात्र निखिल कुरकुरे यांना आवश्यकता असेल सेन्सिबल क्रिकेट तुम्ही खेळावं. अप्रतिम गोलंदाजी, सुरेख गोलंदाजी अविनाश यांच्या माध्यमातून. हो यावेळेस अप्रतिम स्ट्रोक, शॉट ऑफ द डे, सुपर, स्ट्रेट ऑन द ग्राउंड. कॉमेंट्री बॉक्सच्या डोक्यावरनं चेंडू सरळ जातोय छतावरनं सीमारेषेच्या बाहेर. लाजवाब फटका, सुरेख फटका, क्लासिक फटका. षटकार येतोय, धावसंख्या 6 ने वाढेल, 33 धावा. निखिल कुरकुरे यांच्या बॅटमधून आलेला हा ओव्हरपिच डिलिव्हरी आणि या खराब चेंडूचा समाचार घेतला गेला, पनिश केलं गेलं गोलंदाजाला. पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न कुरकुरे यांच्याकडनं केला गेला. एज आणि विकेटच्या मागच्या बाजूला रवी आहिरे झेल टिपताय. राजधानी संघाला पहिला धक्का बसतोय, पहिल्या विकेटचं पतन होतोय निखिल कुरकुरे यांच्या माध्यमातून. कमबॅक करतोय गोलंदाज अविनाश. यावेळेस मात्र लाईन चांगली ठेवली, टप्पा अतिशय सुरेख होता. गोल्डलाईन स्पॉटवर त्या ठिकाणी पिच केला. टप्पा पडल्यानंतर मात्र राईस होतोय, उसळी घेतोय आणि बाहेरच्या बाजूचा एज घेतोय बॅटचा आणि सरळ विकेट किपरच्या दिशेने चेंडू जातोय. सुरेख झेल त्या ठिकाणी विकेटच्या मागच्या बाजूला टिपला जातोय. राजधानी संघाला पहिला धक्का बसतोय निखिल कुरकुरे यांच्या रूपानं. बॅक टू द पविलियन निखिल कुरकुरे. सुरेख फटका होता, या अगोदर डोळ्यांचं पारणं फेडणारा फटका होता. षटकार अभय मार्गाने उत्तुंग षटकार, गगनचुंबी षटकार आला. कमबॅक त्यानंतर गोलंदाज करतोय. निश्चितच गोलंदाज देखील कौतुक करावं लागेल. नवीन बॅट्समन येत आहे संकेत शिंदे. अनिकेत शिंदे सर आपलं स्वागत असेल. संकेत, छोटा पॅकेट बडा धमाका. उंचीने जरी छोटा असला तर मिस्टर 360 त्यांना म्हटलं जातं. मैदानाच्या चारही बाजूला फटके खेळण्यासाठी त्यांना ओळखलं जातं. अविनाश, एज विकेटच्या मागच्या बाजूला चूक होते, थोडंसं फंबल होतंय. विकेट किपरच्या पायाला लागून चेंडू गली रिजन मध्ये जातोय. सिंगल,
संकेत शिंदे आपला अकाउंट ओपन करताय. 3 षटकाची समाप्ती होते. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 34 धावा, 34 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट, एक गडी बाद, 34 धावा धावपल करावं लागत आहे. संकेत शिंदे फार मोठा क्षमतेचा खेळाडू, छोटा पॅकेट बडा धमाका तुम्ही म्हणू शकता. उंचीने जरा छोटा असला मात्र त्याच्या कर्तृत्वानं तो फार मोठा आहे. भारतीय क्रिकेटमध्ये तुम्ही बघितलं असेल की जेवढे खेळाडू बॅट्समन उंचीने छोटे असतात पण मात्र कर्तृत्वानं बॅटिंग जर त्यांची बघितली असेल फार मोठी आहे. कर्तृत्वाने ते महान आहेत. भारतीय क्रिकेटमध्ये ज्यांना दैवत मानलं जातं भारतीय क्रिकेटचं, सचिन तेंडुलकर गॉड ऑफ क्रिकेट, ते देखील उंचीने छोटे आहेत. त्यानंतर सुनील गावस्कर असेल, अजिंक्य राहणे सध्याचा जो कर्णधार ज्यांनी भारतीय संघाला विजयी केलं ऑस्ट्रेलियामध्ये जाऊन, ते देखील उंचीने छोटे आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जर तुम्ही बघितलं रिकी पॉन्टिंग, ब्रायन लारा यासारखे खेळाडू उंचीने कमी आहेत मात्र कर्तृत्वाने फार महान आहेत. यावेळेस देखील तुम्ही विकेटवर बघू शकता संकेत शिंदे जरी उंचीने छोटा असला मात्र त्याचे रेकॉर्ड्स, त्याचे पराक्रम जर तुम्ही बघितले असेल तर फार मोठे आहेत. राजधानी संघाचा तो आधारस्तंभ आहे बॅटिंगचा. यावेळेस निश्चितच वन डाऊन येतोय तो. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जर तुम्ही बघितलं असेल तर विराट कोहली या जागेवर येतो, राहुल द्रविड असेल, एकापेक्षा एक सरस खेळाडू या वन डाऊन येतात. आज संकेत शिंदे येत आहे. यस, का पाठवलं असेल तुम्ही त्याची कल्पना करू शकता. संकेत शिंदे स्ट्राईक घेतोय गोलंदाजी मार्कवर. संदीप मुठे धावसंख्या 3 षटकानंतर एक गडी बाद, 34 धावा. क्वार्टर फायनलचा सामना खेळला जातोय, अतिशय महत्वाचा सामना. संदीप मुठे वैयक्तिक दुसरं, संघाकडनं चौथं. हो, स्क्वेअर कट, सुंदर फटका, सिंगल. स्वप्नील गामणे चेंडूच्या मागे येत आहे, फंबल. आज मात्र गामणे सर थोड्याशा चुका त्यांच्याकडनं होत आहे. आर्या 11 संघ एक मजबूत बलाढ्य संघ ओळखला जातो. दुसऱ्या बाजूला राजधानी संघ देखील एक मजबूत संघ, बलाढ्य संघ म्हणून ओळखला जातो. मागच्या अनेक वर्षापासून सातत्यानं राजधानी संघ खेळतोय. संदीप बिंगारे यांच्या नेतृत्वाखाली हा संघ बांधला गेला, सजवला गेला आणि आज एका मोठ्या उंचीवर बिंगारे सर या संघाला घेऊन जात आहे. क्वार्टर फायनलचा सामना स्ट्रायकिंग एंडला अमित नेटावटे, मॅन फ्रॉम नाशिक रोड. OH येस, इट्स गॉन. खेळाडू विकेटच्या मागे, जेल बाद. अमित नेटावटे बॅक टू द पविलियन. आवश्यकता होती. येस, बाहेर निघणाऱ्या चेंडूला त्यांनी छेडलं, खेळण्याचा प्रयत्न केला आणि त्याचे वाईट परिणाम त्यांना भोगावे लागले. विकेटच्या मागच्या बाजूला अत्यंत सुरेख झेल त्या ठिकाणी पकडला जातोय आणि अमित नेटावटे यांच्या खेळीचा अंत होतोय. खेळाडू बाद, बॅक टू द पविलियन. निखिल कुरकुरे सारखा आक्रमक बॅट्समन त्या ठिकाणी बाद झाल्यानंतर मात्र अमित नेटावटे यांना आवश्यकता होती. विकेटवर थांबणं गरजेचं होतं. अजूनही बऱ्याच चेंडूंचा खेळ बाकी आहे. जर तुम्ही थांबले असते तर निश्चितच धावगती वाढली असते. एक चांगलं सन्मानजनक फायटिंग स्कोअर उभारण्यासाठी मदत झाली होती. तुमच्याकडे ती क्षमता होती आहे, तुम्ही खेळू शकता मात्र त्या अपेक्षापूर्ती तुम्ही करू शकला नाही. खराब स्ट्रोक खेळलं गेलं, खराब स्ट्रोकचं चयन केलं गेलं, बाहेरच्या चेंडूला तुम्ही छेडलं, परिणामस्वरूप चेंडू विकेटच्या मागच्या बाजूला. विकेटकीपर अतिशय सुरेखपणे टिपतोय, खेळाडू बाद होतोय, नवीन बॅट्समन मैदानामध्ये येतोय. टेक्निकली अतिशय स्ट्रॉंग असलेला कॉपी बुक स्टाईलनं बॅटिंग करणारा स्वप्नील डेंगळे पुन्हा एकदा मैदानामध्ये येतोय. राजधानी संघाचा आणखी एक हुशार खेळाडू, प्रतिभाशाली खेळाडू बॅट्समन स्वप्नील डेंगळे. धावसंख्या 35. स्क्वेअर कट, सुंदर फटका, पॉइंट रिझन मध्ये चेंडूला स्टेअर केलं गेलं. शॉर्ट पिच चेंडू टप्पा पडल्यानंतर मात्र थोडंसं बाउन्स होतोय, उसळ घेतोय. स्वप्नील डेंगळे हे देखील थोडंसं हाईटला कमी, मात्र मी म्हटल्याप्रमाणे बॅटिंगमध्ये मात्र ते फार मोठे आहेत. उंचीने जरी कमी असले सुरेख बॅटिंग करता. दोन्ही जोडी जर तुम्ही बघितली असेल तर राजधानी संघाची अतिशय टेक्निकली स्ट्रॉंग बॅट्समन दोघं पण. हो, यावेळेस खोलवर टप्प्याचा हा चेंडू होता. हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेला, प्रयत्न फसतोय आणि चेंडू सरळ टप्पा पडून विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. अप्रतिम गोलंदाजी या षटकामध्ये कमबॅक करतोय तो संदीप मुठे, ज्यांना आप्पा म्हटलं जातं. सुरेख गोलंदाजी, लाजवाब गोलंदाजी. ऑन साइडला मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. सेन्सिबल क्रिकेट खेळण्याची आवश्यकता असेल यावेळेस कमबॅक करतोय संदीप मुठे. सुंदर गोलंदाजी, आपला अनुभव
आपला क्लास दाखवून देत असताना अनुभवाचा वापर गोलंदाजीमध्ये करतोय संदीप. फिरकीची कमाल दाखवतोय, फिंगर्स रोल करतोय चेंडूवर, चेंडूला वळवतोय, आउटस्विंग होतोय. यावेळेस देखील चेंडू बाहेर पडला. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला गेला, चेंडू सरळ बॅट्समनच्या पॅडवर जाऊन आदळतोय. येस, षटक संपण्याचा इशारा कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने केला जातोय पंचांकडनं. षटक संपतंय. चार षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 36. या षटकामध्ये फक्त 2 धावा खर्च करताय संदीप मुठे. अप्रतिम गोलंदाजी. आर्या संघासाठी हे षटक अतिशय महत्वाचं ठरत आहे. दुसऱ्या बाजूला राजधानी संघासाठी मात्र निश्चितच या षटकामध्ये संधी मिळाली की त्यांना विचार करावा लागेल. पुढचे स्लॉग वर्स असतील. 12 चेंडूंचा खेळ बाकी. या 12 चेंडूंमध्ये जास्तीत जास्त चेंडू फेस करून जास्तीत जास्त धावा काढण्याचा प्रयत्न असेल. आणि एका विरोधी संघासमोर, ज्या संघामध्ये रवी आहिरे सारखा टेनिस क्रिकेट विश्वामधला सर्वात विध्वंसक बॅट्समन असलेल्या संघासमोर निश्चितच तुम्हाला एक मोठी धावसंख्या उभारावी लागेल. भूषण सरळ बॅटने खेळून काढला वीक क्षेत्रामध्ये. भूषण चेंडूच्या मागे येत आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. येस, धावा कंप्लीट होत आहे. 38 धावा. या रोख बक्षीस येत आहे सन्माननीय लालभाई यांच्या वतीने. सलग 2 षटकारासाठी कोणत्याही बॅट्समनने मारले तर 600 रुपयांचं रोख पारितोषिक असेल लालभाई यांच्या माध्यमातून. एज आणि विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू. लाईन अप्रतिम टाकताय, अप्रतिम लाईन अँड लेंथ. भूषण पाटील यांच्या माध्यमातून सुरेख गोलंदाजी. जसजसा एक महत्वाचा सामना खेळत असताना मात्र आर्या 11 संघ आपल्या खेळाचा दर्जा उंचवतोय. ऑन साइडला खेळून काढलाय पुल. संदीप मुडे तैनात. 38 सीमारेषी जवळ सिंगल कंप्लीट केला जातोय. धावसंख्या 1 ने वाढेल. 39 धावा. 2 षटकारांसाठी प्राइस वाढतंय 700 रुपये सन्माननीय लालभाई यांच्या माध्यमातून. हवेत खेळून काढलाय. जेल सुटतोय. भूषण सोनवणे कमांडो. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. फेकी केली जाते. खराब रिटर्न. 3 धावा त्या ठिकाणी पळून पूर्ण केले जात आहे. त्यावेळेस हवेत चेंडू लॉफ्ट केला होता. मजबूत प्रहार करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेला. थोडासा टायमिंग चुकतोय. हवेत बऱ्याच वेळ चेंडू होता. भूषण सोनवणे चेंडूच्या खाली येत आहे. मात्र झेल त्या ठिकाणी सुटतोय. 3 धावा मात्र दोन्ही फलंदाज पळून पूर्ण करताय. धावसंख्या 3 ने वाढेल. 42 धावा. ओहो, लाजवाब फटका. सुंदर फटका. चिकी शॉट तुम्ही म्हणू शकता. क्षेत्ररक्षक वेगाने धावतोय. तिसऱ्या धावेचा यावेळेस देखील प्रयत्न केला जातोय. बॅकअप होतोय. खराब रिटर्न मात्र बॅकअप केलं जातोय. 3 धावा पुन्हा एकदा पळून पूर्ण केले जात आहेत. संकेत शिंदे आणि स्वप्नील डेंगळे यांच्या माध्यमातून. सलग दुसऱ्या चेंडूवर देखील अप्रतिम रनिंग बिटवीन द विकेट. सुंदर. 45 धावा. या 5व्या षटकामधला अंतिम चेंडू घेऊन येत आहे देवळाली कॅम्प एंड कडनं. 900 रुपये. 1000 रुपये मात्र शेवटचा चेंडू असेल. हवेत खेळून काढला. यावेळेस लॉंग ऑफ रिझन मध्ये, वाईडिश लॉंग ऑफ रिझन मध्ये भूषण. ओहो, चूक होते. यावेळेस तुम्ही या सामन्यामध्ये बघत असाल तर भूषण सोनवणे ज्या ठिकाणी जात आहे त्या ठिकाणी चेंडू येतोय. षटक संपतंय. 5 षटकांची समाप्ती होते. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागताय. 49 रन्स. 49 धावा. 2 गडी बाद. आता पुन्हा एकदा आम्ही रोख रकमेचं पारितोषिक जाहीर करतोय. सन्माननीय लालबाई यांच्या माध्यमातून 1001 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी जाहीर होतंय सलग 2 षटकारांसाठी. बॅक टू बॅक सलग 2 षटकार जर तुम्ही मारले तर सन्माननीय लालबाई यांच्या माध्यमातून 1001 रुपयांचं पारितोषिक जाहीर होतोय. आणि निश्चितच क्रिकेट खेळा आणि पैसे जिंका या माध्यमातून या ठिकाणी प्राइस त्या जाहीर केलं जाते.
5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 2 गडी बाद 49 धावा. आणखी एक रोख रकमेचं पारितोषिक जाहीर होतोय स्वप्नील गामने गोलंदाज यांच्यासाठी. जर 3 धावांचं हे षटक आपण जर टाकलं तर सन्मान्य किरण बाबर सर यांच्या माध्यमातून तुम्हाला 500 रुपयांचं पारितोषिक असेल. अंतिम षटक घेऊन येत आहे स्वप्नील गामने देवळाली कॅम्प एंड कडनं. शेवटचे 6 चेंडू असतील. 49 धावा धावफलकावर लागत आहे. स्ट्राईक घेत आहे स्वप्नील डेंगळे. लेगस्टंपवर टाकलेला चेंडू नियंत्रण सुटतंय. लेगस्टंपच्या अगदी बाहेर पंचांकडनं व्हाईट बॉलचा इशारा येतोय आणि राजधानी संघाचं धावांचं अर्धशतक पूर्ण होतोय. 50 धावा धावफलकावर लागत आहे. यावेळेस लेगस्टंपवर टाकलेला चेंडू येस अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला गेला. चेंडू सरळ बॅट्समनच्या पॅडवर जाऊन आदळतोय. अपील केलं गेलं आणि पंचांचं बोट आकाशाकडे जात आहे. स्वप्नील डेंगळे लेग बिफोर विकेट बाद होत आहे आणि बॅक टू द पव्हिलियन. क्रॉस खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय. सुरेख चेंडू स्वप्नील गामने. पहिला चेंडू व्हाईट बॉल टाकला गेला. 51 धाव आली. 50 धावा धावफलकावर लागताय. पहिला चेंडू मात्र कमबॅक करताय स्वप्नील गामने. नंचावरिया येतील. विकेटवर थांबावं लागेल. मित्रांनो आयुष्यामध्ये ध्येय प्राप्तीसाठी वेड होऊन प्रयत्न करा. लोकांनी तुम्हाला वेड म्हटलं तरी चालेल कारण वेडी लोकच इतिहास घडवत असतात आणि शहाणी लोक तो इतिहास वाचत असतात. यावेळेस देखील निश्चितच तुम्हाला वेड होऊन एक मोठं टार्गेट उभारावं लागेल. अजूनही 5 चेंडू तुमच्याकडे शिल्लक आहेत. या पुढच्या 5 चेंडूंमध्ये जास्तीत जास्त धावा काढण्याचा प्रयत्न करा. स्वप्नील गामने इकडे मात्र अप्रतिम त्या ठिकाणी गोलंदाजी. यावेळेस बॅकफुटला गेले. पंच केला. भूषण पुन्हा एकदा त्या ठिकाणी फंबल करताय. खराब क्षेत्ररक्षण थोडंसं गचाळ क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी डाव्या बाजूला 38 सीमारेषे जवळ. 2 धावा कंप्लीट केले जात आहे. 52 धावा या इनिंग मधलं शेवटचं षटक टाकलं जात आहे. शेवटचे 4 चेंडू शिल्लक. स्वप्नील गामने ओव्हर द विकेट मारा करताय नंचावरियासाठी. एज आउटसाइड एज चेंडू हवेत आणि रवी आहेर या चेंडूच्या खाली येत आहे. नंचावरिया विकेटच्या मागच्या बाजूला झेलबाद होत आहे. खेळाडू कक्षामध्ये परत जात आहे. येस बक्षिसाची रक्कम वाढते मित्रांनो. सन्मान्य अर्जुन पिवाल सर आणि सन्मान्य लालभाई यांच्या वतीने 1200 रुपयांचं प्राइज असेल. सलग 2 षटकारांसाठी संधी असेल बॅट्समनला. राकेश येत आहे डाव्या हाताचा बॅट्समन. गोलंदाजी मार्कवर देखील बदल होतोय. राऊंड द विकेट स्वप्नील गामने. हो हवेत खेळला गेला. लॉफ्ट केलाय खेळाडू. नो मॅन्स लँड एरियामध्ये चेंडू पडतोय. सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. येस 2 धावा पूर्ण केले जात आहे. धावसंख्या 2 नी वाढते. 54 धावा. धावफलकावर लागत आहे. ओव्हर पेज डिलिव्हरी ऑन साइडला खेळून काढलाय. भूषण पाटील चेंडूच्या मागे. पुन्हा एकदा दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. चांगला रिटर्न मात्र वेगाने धावा कंप्लीट केले जात आहे. या मैदानावर आपण बघितलं असेल की कालपासनं जेव्हापासनं स्पर्धा सुरू झाली प्रवास सुरू झाला स्पर्धेचा मैदानावर अनेक वेळेस 3 धावा 4 धावा 2 धावा पळून काढले जात आहे. कारण फार मोठं मैदान आहे. सीमारेषा दूरवर आहे. दूरपर्यंत आहे. जास्तीत जास्त धावा पळून काढल्या जात आहे. स्वप्नील स्टेप आउट टॉप एज. येस यावेळेस मात्र यश मिळतंय.
राकेश शेवटच्या चेंडूवर विकेट करण्याच्या प्रयत्नामध्ये त्या ठिकाणी जेलबाद होत आहे. इनिंग संपते. 6 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. 6 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक धावसंख्या लागते धावफलकावर 56 धावा पूर्ण होत आहे. आर्या 11 संघाला हा सामना जिंकण्यासाठी मित्रांनो 6 षटकांमध्ये 57 धावांची आवश्यकता असेल. आजचा या स्पर्धेचा दुसरा दिवस आणि या दुसऱ्या दिवसाचा हा अंतिम सामना संध्याकाळच्या सत्रामधला क्वार्टर फायनलचा सामना खेळला जातोय. या सामन्यातील विजयी संघ या स्पर्धेच्या सेमीफायनल मध्ये पोहोचणारा दुसरा संघ ठरेल. आता कॉमेंट्री बॉक्समध्ये परिवर्तन होईल, बदल होईल आणि हिंदीमध्ये समालोचन करण्यासाठी या पुढच्या सामन्याचं मी विनंती करेल सन्माननीय मुन्नाजी शाह सरांना. ओ टू मुन्नाजी शाह सर. पराजित खेळी नाबाद पार्टनरशिप केली. एक मोठा विक्रम या स्पर्धेच्या माध्यमातून त्या ठिकाणी केला गेला, रचला गेला. काल अनेक विक्रम या स्पर्धेच्या माध्यमातून नोंदवले गेले, क्रिएट केले गेले. हॅट्रिक घेतली सिब्बान शेख यांनी. त्यानंतर श्रीकांत खडतळेच्या माध्यमातून या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक देखील फटकावलं गेलं आणि 100 धावा हे कालच्या खेळाचं वैशिष्ट्य होतं. तर आज तुम्ही बघत असाल तर आज लो स्कोरिंग मॅच खेळला गेला. आज मात्र गोलंदाज यस सर पंच म्हणून तुम्ही बघत असाल तर या संपूर्ण स्पर्धेच्या प्रवासामध्ये कालच्या या उद्घाटनाच्या पहिल्या दिवसापासून अण्णाजी पार्टे, राजू शिंदे सर, त्याचसोबत संदीप गांगुर्डे अप्रतिम कामगिरी करतायत. त्यांना महत्त्वाची साथ देत आहे ते सन्माननीय कळमकर सर देखील अतिशय मोलाची साथ देत आहे. काल एका सामन्यामध्ये खान साहेब देखील, तारुख खान साहेब देखील पंच म्हणून मैदानात गेले होते. अतिशय महत्त्वाचा रोल मेंटेन करताय. यस रवी भाऊ पगारे देखील अतिशय कॉमेंट्री बॉक्समध्ये नेहमीच आम्हाला मदत करतात. आम्हाला काही हवं नको ते बघतात. त्यांचं देखील स्वागत असेल. मास्टर स्पोर्ट्स क्लबचे सर्वच पदाधिकारी असेल, सदस्य असेल, त्या सर्वांचाच आभार असेल. आज मात्र काल सन्माननीय स्पोर्ट्स क्लबचे, मास्टर स्पोर्ट्स क्लबचे सन्माननीय राजूबाई जानी यांचा लग्नाचा वाढदिवस होता. आज सन्माननीय मास्टर स्पोर्ट्स क्लबचे सन्माननीय अध्यक्ष सुनील दिनकर सर यांच्या आज लग्नाचा वाढदिवस आहे. या दोन्ही मान्यवरांना संपूर्ण क्रिकेट विश्वाच्या वतीनं, आयोजन कमिटीच्या वतीनं त्यांच्या वैवाहिक आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा असतील. यापुढे देखील आपल्या संपूर्ण आयुष्यभरासाठी आमच्याकडनं फार फार शुभेच्छा असतील. चला मैदानावर जाऊया. 57 धावांचा पाठलाग करायचा आहे. आर्या संघाला राजधानी संघाकडनं पहिलं षटक घेऊन येतोय विलास गोतरने. क्षेत्ररक्षणाची सजावट तुम्ही बघू शकता. 2 खेळाडू बाहेर रवी आयऱ्यासाठी, 1 खेळाडू डीप मिड विकेट, दुसरा खेळाडू डीप
लॉंग ऑफ सीमारेषा अनिकेत अभंग. पहिला चेंडू बिगिट करण्याचा प्रयत्न केला जातोय रवी आहिरे यांच्याकडनं, मात्र विकेटच्या मागच्या बाजूला गोंधळ उडतोय, फंबल होत आहे, क्षेत्ररक्षणामध्ये चूक केली जाते आणि चेंडू सरळ येस डीप फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर चेंडू येस बाईच्या माध्यमातून या 4 धावा येत आहे. अवंतर धावीच्या माध्यमातून 4 धावा येत आहे. चेंडू चांगला होत आहे, टप्पा पडल्यानंतर मात्र चेंडू उसळी घेतोय. ओ लेग समोर टाकलेला चेंडू बॅट्समॅन रवी आहिरे ऑन फायर. रवी आहिरे ट्रेडमार्क फटका येतोय, हवाई मार्गाने चेंडू सरळ जातोय डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बऱ्याच दूर पर्यंत आणि चेंडू सरळ सीमारेषे पार षटकार. आतापर्यंत माझ्या मते या स्पर्धेतला सर्वात मोठा षटकार येतोय. तुम्ही बघत असाल तर मैदानाच्या उजव्या बाजूला लेग साइडला अतिशय दूरपर्यंत बाउंड्री लाईन आहे, त्याच्या दूर पर्यंत हा चेंडू जाऊन पडतोय. रवी आहिरे ट्रेडमार्क फटका येतोय षटकार. धावसंख्या पहिल्या 2 चेंडू नंतर 10 धावा. 57 धावांचं टार्गेट चेस करत असताना रवी आहिरे आपल्या नावेला साजेशी कामगिरी करतोय, अप्रतिम कामगिरी, सुरेख स्टार्ट, आक्रमक स्टार्ट. स्टेप आउट. रवी आहिरे यांची खासियत आहे, बिंदास्त बॅट्समन आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 6 किंवा 4 मारून इनिंगची सुरुवात करणारा वीरेंद्र सहवाग आणि ह्या टेनिस क्रिकेट विश्वामध्ये रवी आहिरे. हो यावेळेस गली रिजन मध्ये ओ झेल सुटतोय. ओहो माय गडनेस, रवी आहिरेचा झेल तुम्ही सोडताय. या चुकीला मात्र निश्चितच माफी नसेल. भरपूर वेळ तुमच्याकडे होता, संधीची माती तुम्ही केली, गोलंदाज मात्र निश्चितच निराश होत असेल. यावेळेस मात्र निश्चितच जबाबदारीने खेळ करण्याचा प्रयत्न केला गेला. सावध झाले रवी आहिरे, लाईफ मिळाली, जीवदान मिळालं. गली रिजन मध्ये राकेश सांगळे हवेत उडालेला झेल त्या ठिकाणी ड्रॉप करताय, एक जीवदान मिळते रवी आहिरेला. धाव संख्या 5 चेंडू नंतर 13 धावा. रवी आहिरे ज्या वेळेस बॅट्समनचे झेल सुटले त्या वेळेस मात्र बॅट्समन कमबॅक करतोय आणि विरोधी संघावर अक्षरशः तुटून पडतो. या पुढच्या खेळामध्ये असं काही होईल का? रवी आहिरे त्या पद्धतीची खेळी करेल का? निश्चितच या पुढच्या खेळामध्ये आपल्याला बघायला मिळेल. या पॉवर प्ले मधल्या पहिल्या षटकातला अंतिम चेंडू घेऊन येत आहे विलास गोतरने. अप्रतिम कमबॅक त्यांनी केलं. पहिल्या 2 चेंडूवर मोठे स्ट्रोक आल्यानंतर मात्र रवी आहिरेला झेल देण्यास प्रवृत्त केलं, मात्र झेल सुटतोय. अवैध खेळून काढलाय. ओ यस इज गॉन. हेमंत मोरे झेल बाद. अप्रतिम झेल, सुरेख झेल संकेत शिंदे यांच्या माध्यमातून. मी अगोदर त्यांच्या बॅटिंगच्या इनिंग मध्ये म्हटलं होतं की संकेत शिंदे बॅटिंग असेल, विकेट कीपिंग असेल, फील्डिंग असेल, या क्रिकेटच्या सर्वच डिपार्टमेंटमध्ये अव्वल आहे. यावेळेस देखील त्यांनी त्यांचा क्लास दाखवला. अप्रतिम झेल टिपला. आर्या संघाला पहिला धक्का बसतोय, पहिल्या विकेटचं पतन होत आहे. कॉमेंट्री बॉक्स मध्ये देखील बदल होतोय आणि येत आहे आमचे कॉमेंट्री मधले सचिन तेंडुलकर, सन्माननीय मुन्नाजी शाह सर, प्लीज वेलकम. थैंक यू संदीप जी. विजय भोज चषक 2021 आनंद रोड का ये मैदान शिवसेना प्रमुख बाला साहेब ठाकरे क्रीडा संकुल, फिर एक बार मास्टर स्पोर्ट्स क्लब 24वां वर्ष
24वें वर्ष का दूसरा दिन, दूसरे दिन का दूसरा मुकाबला, दूसरे मुकाबले की दूसरी पारी का दूसरा ओवर, और गेंदबाज है तन्मय पाटिल। 9.50 के रन रेट से 6 ओवर में जीतने के लिए 57 रनों की आवश्यकता, और आर्या 11 के द्वारा बनाए गए पहले ओवर में 12 रन, 13 रन, 1 विकेट के नुकसान पर हेमंत मौर्य के रूप में एक बड़ा झटका तन्मय पाटिल। रवि अहिरे का बहुत सुंदर शॉट, ओ डायरेक्ट हिट, सुरक्षित पहुंचे हैं क्रीज में रवि। अर्जुन भाई पियाल और लाल भाई, 600 रुपए का प्राइज लगातार 2 गेंदों पर 2 सिक्सर्स के लिए जो मेरे पास आ चुका है। 600 रुपये 2 गेंदों पर 2 सिक्सर्स लगाने के लिए किसी भी बैट्समैन के लिए प्राइज है। 1 लाख रुपए की धनराशि पहले पुरस्कार के रूप में, 51,000 रुपए के रूप में दूसरा पुरस्कार उपविजेता टीम के लिए, 21,000 रुपए के लिए थर्ड, और चौथे स्थान पर पहुंचने वाली टीम के लिए 11,000 रुपए का पुरस्कार इस विजय भो ट्रॉफी में। नए बैट्समैन मैदान में आए हैं इस समय। योगेश, नए बल्लेबाज हैं योगेश। तन्मय की गेंद, योगेश को, ओ माय गुडनेस, इस बार बच गए। वाइड का इशारा अंपायर की ओर से, बिल्कुल लेग स्टंप के करीब से गुजरी थी गेंद, बेल्स के पास से। भाग्य के धनी योगेश। वाइड गेंद, स्कोर बढ़ता हुआ पहुंचा है 15 रनों पर। दूसरे ओवर का खेल जारी है। तन्मय पाटिल ने पिछले ओवर में, इस बार गेंद को फुल लेन गेंद, लगभग ऑफ स्टंप के बाहर की यॉर्कर, जिसको ऑफ साइड में धकेला मिड ऑफ की तरफ और अपना खाता खोला। इस प्रकार से योगेश ने स्कोर बढ़ता हुआ 16 रन। इसके पहले वाले मुकाबले में तन्मय में बहुत अच्छी गेंदबाजी की थी। अपने 2 ओवर में 3 विकेटें चटकाई थी तन्मय ने। चाइनामैन गेंदबाज हैं, उंगलियों के सहारे गेंद को घुमाने में माहिर तन्मय। नेक्स्ट बॉल फॉर रवि अहिरे, फुल टॉस, गेंद को उछाला है डीप मिड विकेट की ओर। देखना है, गेंद जा रही है डीप मिड विकेट बाउंड्री के बाहर 4 रनों के लिए। रवि अहिरे के बल्ले से एक और करारा शॉट। 44 सिक्सर्स अभी तक 2 दिन के खेल में, इतने बड़े मैदान पर। टेनिस के लिहाज से अगर देखा जाए तो मैं समझता हूं बहुत अपील अपील अपील, बल्ले का किनारा, वापस जाना होगा रवि को। बिग ब्लो, बड़ा विकेट। तन्मय ने वाकई आज प्रभावित करने वाली गेंदबाजी की है। अगर दूसरे मुकाबले की बात की जाए, पिछले मुकाबले में अपने 2 ओवर्स में 9 रन देकर 3 विकेट लिए थे तन्मय ने, और अभी तक इस मुकाबले में रवि अहिरे जैसे बल्लेबाज का विकेट लिया है। हालांकि गेंद इतनी भी अच्छी नहीं कही जा सकती है, बॉडी से बहुत दूर गेंद, ऑफ स्टंप के बाहर छेड़खानी करने का प्रयास, और खामियाजा रवि अहिरे आउट। दीपक बोरसे नए बल्लेबाज, इसीलिए कहा जाता है, एक्सपर्ट लोग बताते हैं, हर गेंद पर 6 या चौका नहीं लगाया जा सकता है। माना कि गेंद बहुत खराब गेंद थी। दीपक बोरसे नए बैट्समैन मैदान में आए हैं। तन्मय की गेंद, दीपक को शॉर्ट गेंद, ऑफ स्टंप के बाहर की गेंद को पुल करते हुए मिड विकेट की तरफ खेला गया। नन चावरिया वहां मौजूद हैं। 1 रन बनाया गया दीपक द्वारा। सुंदर ओवर की समाप्ति, एक अच्छे ओवर की समाप्ति तन्मय द्वारा। 21 रन, 21 रन। पहले ओवर में 13 रन आए थे, दूसरे ओवर में 8 रन बनाए गए। आवश्यकता है 57 रनों की 6 ओवर्स में। फिलहाल जहां तक बात की जाए 2 ओवर के खेल की, पावर प्ले के 2 ओवर में जब बल्लेबाजी चल रही थी राजधानी 11 की, 2 ओवर के पावर प्ले में राजधानी द्वारा 24 रन बनाए गए थे, और उसके जवाब में आर्या 11 ने 2 ओवर के पावर प्ले में 21 रन बनाए हैं।
प्रतीक भालेराव तीसरे ओवर में गेंदबाजी के लिए बुलाए गए हैं राजधानी 11 की ओर से। इस इनिंग के पहले ओवर में ही रवि एरे का एक कैच छूटा था, जीवनदान मिला था। उसके बाद 14 रनों की पारी खेली गई रवि द्वारा। प्रतीक 4-5 कदमों का रन अप सुंदर अंदाज में ऑफसाइड में धकेला है गेंद को। गेंद जा रही है, देखना है मिड ऑफ की तरफ। एक रन लिया गया। डीप लॉन्ग ऑफ से दौड़ कर गए थे तेजी से विलास गोतर ने गेंद को फील्ड करने के लिए। सफाई के साथ गेंद को फील्ड किया। एक ही रन से संतुष्ट होना पड़ा दोनों बल्लेबाजों को। 22 रनों पर पहुंचता हुआ स्कोर 2 विकेटों के नुकसान पर। अब वो दोनों ओपनर्स जिन्होंने पिछले मुकाबले में 68 रनों की साझेदारी की थी, आज सस्ते में सिमट गए। इस मुकाबले में सस्ते में सिमट गए। आर्या 11 के योगेश इस समय स्ट्राइक पर हैं। क्वार्टर फाइनल नंबर 2 इस वर्ष विजय भोर ट्रॉफी का। न्यू स्टार नासिक की टीम सेमीफाइनल में पहुंचने वाली पहली टीम साबित हो चुकी है। कल थोड़ी ही देर में चित्र स्पष्ट हो जाएगा कि आज दूसरे दिन के पोल से कौन सी टीम सेमीफाइनल में पहुंचती है इस वर्ष। स्लोअर वन गेंद उछाला है, गेंद को हवाई रास्ते से देखना है निखिल कुरकुरे। ओ व्हाट अ कैच, व्हाट अ कैच, ब्यूटीफुल कैच। क्या सुंदर कैच लपका है। जो लोग मोबाइल के माध्यम से आनंद ले रहे हैं उन्हें दोबारा यह कैच देखने का अवसर प्राप्त होगा। क्या सुंदर रनिंग कैच लपका है निखिल कुरकुरे ने। अच्छे खिलाड़ी हैं, किसी एथलीट की तरह दौड़े हैं मैदान में। और नासिक के वो 4-5 खिलाड़ी जिनका अभी 15 दिन में शुभ मंगल हुआ है, उन्हीं में से एक है निखिल कुरकुरे, जो इसी रविवार को लड़के से आदमी बने हैं। शादी की ढेर सारी बधाइयां कुरकुरे परिवार को। अभी अभी संदीप भाई ने बताया, कल मास्टर स्पोर्ट्स क्लब के सदस्य राजू भाई जानी की मैरिज एनिवर्सरी थी। आज प्रेसिडेंट जी मास्टर स्पोर्ट्स क्लब के सुनील जी दिनकर शादी की सालगिरह, और उनके साथ साथ एक और खिलाड़ी मास्टर स्पोर्ट्स क्लब के माजी खिलाड़ी सीनियर, उनकी भी गलती की आज सालगिरह है, विलास जी जाधव। इस बीच बढ़ता हुआ स्कोर पहुंचा है 23 रनों पर। अब ऑन साइड में खेलने की कोशिश की गई थी बल्लेबाज दीपक बोरसे द्वारा। खैर इधर प्रतीक तैयार है गेंदबाजी करने के लिए। नए बल्लेबाज मैदान में आए हैं भूषण सोनवणे। तूफानी बल्लेबाजी के लिए जाने जाने वाले बल्लेबाज भूषण, तेज बल्लेबाजी के लिए, बड़े स्ट्रोक्स लगाने के लिए जाने जाने वाले बैट्समैन भूषण। प्रतीक की गेंद भूषण को, ओ फ्लाइटेड गेंद उछाल कर खेलना चाहा बंटी ढेंगड़े, विकेट कीपर थोड़ा सा चूक गए। चुकीला माफी नहीं, ऐसा कहा जाता है मराठी में। 23 रन बने हैं। 2.4 ओवर में स्कोर है 23 रन, यानी 20 गेंदें आनी बाकी हैं और 20 गेंदों से 34 रनों की अभी और आवश्यकता होगी। शॉट गेंद घुमाया है गेंद को ऑन साइड में। व्हाट अ लवली शॉट, मैग्निफिसेंट शॉट, ग्लोरियस शॉट एंड 6 रन। पावरफुल बैट्समैन है। और भूषण सोनों ने अब अगर अगली गेंद पर अगला 6 लगा देते हो तो अर्जुन भाई और लाल भाई 600 रुपए।
अर्जुन भाई की तरफ से और लाल भाई की तरफ से। ये वो क्या, ओ बल्ले का किनारा लिया था गेंद ने, गेंद जा रही है फाइन थर्ड मैन बाउंड्री की ओर, एक रन लिया गया भूषण द्वारा। हालांकि तन्मय पाटिल उस ओर जरूर खड़े थे जिनके द्वारा जंप लगाकर गेंद को कैच करने की कोशिश की गई। 2 रन इस प्रकार से मिल जाएंगे। ओवर कंप्लीट, 3 ओवर का खेल पूरा हो गया। 3 ओवर की समाप्ति के बाद स्कोर है 31, 31 रन। इकतीस रन। 3 ओवर की समाप्ति के बाद 31 रन बने हैं और 3 ओवर अभी और आने बाकी हैं। आने वाली 3 ओवर की 18 गेंदों से जीतने के लिए आवश्यकता होगी 26 रनों की। अब 18 गेंदें 26 रन। आज के टेनिस क्रिकेट के लिहाज से 18 गेंदों में 26 रन भी बनाना आसान काम, लेकिन अब किस प्रकार की गेंदबाजी की जाती है राजधानी 11 की ओर से। फिर एक बार गेंदबाजी के मोर्चे पर लाया गया है तन्मय पाटिल को। जहां तक मैंने ऑब्जर्व किया है आज के दिन के खेल में, आज पूरे दिन के खेल में सबसे अच्छी गेंदबाजी अगर किसी गेंदबाज द्वारा की गई होगी तो वह है तन्मय पाटिल, आज पूरे दिन के खेल में। देखिए एक रिक्वेस्ट है, ऑन साइड में खेला गया स्ट्रोक दीपक बोरसे द्वारा, डीप बैकवर्ड स्क्वायर लेग की तरफ विलास गोतर ने पहुंचे थे गेंद को फील्ड करने के लिए। बहुत अच्छी फील्डिंग, अच्छा रिटर्न, 2 रन इस बीच दीपक को मिल जाएंगे, 33 रन। देखिए मेरी लेफ्ट साइड में कैमरामैन का जो स्टैंड बनाया गया है वहां पर धक्का लगता है, कैमरा हिलता है, डिस्टर्ब होता है, प्लीज आप लोग दूर हट जाएं मेरी बाईं ओर। बॉल अंदर आया क्या, ग्राउंड में से लेकर आइए। तो इधर लाल भाई और प्राइस बढ़ा रहे हैं, 800 रुपए हो गया प्राइस अब 2 गेंदों पर 2 सिक्सर्स लगाने के लिए। अगली गेंद को ऑन साइड में धकेला था, देखना है खुद गेंदबाज दौड़े हैं गेंद को फील्ड करने के लिए तन्मय। निखिल भाई उधर बॉल पड़ा है साइड में, बाउंड्री के पास नहीं, बाउंड्री पर है, देखो बॉल। खैर 1 रन इस बीच बनाया गया दीपक द्वारा और स्कोर पहुंचता हुआ 34 रनों पर। अब 16 गेंदें बाकी हैं और 16 गेंदों से 23 रनों की आवश्यकता है। तन्मय पाटिल 3-4 कदम का रनअप, उंगलियों का जादूगर। गेंद होगी भूषण सोनोने को। इस बार गुड लेन गेंद थी, स्टेप आउट होकर खेला है गेंद को, डीप मिड विकेट की तरफ गेंद पहुंच रही है, फील्डर द्वारा गेंद फील्ड की गई। बहुत अच्छी फील्डिंग, थ्रो करने में कोई देरी नहीं की गई। संकेत शिंदे डीप मिड विकेट पर 36 रन, 35 रन। तन्मय टू दीपक बोरसे, ऑफ साइड में की गया यॉर्कर गेंद, अंतिम समय पर बल्ला नीचे लाया, थोड़ी सी मिस्टेक और उसका खामियाजा। अर्जुन भाई पीवाल की तरफ से और 200 रुपए बढ़ गए हैं प्राइज में। 1000 रुपए का कैश प्राइज लगातार 2 गेंदों में 2 सिक्सर्स लगाने पर। लाल भाई फुल टॉस गेंद को ऑन साइड में घुमा दिया है, गेंद पहुंच रही है स्क्वायर लेग, अंपायर की बगल से डीप स्क्वायर लेग की दिशा में विलास द्वारा सुंदर फील्डिंग निखिल कुरकुरे द्वारा। फुल टॉस गेंद, जिस प्रकार से फायदा उठाया जा सकता था उस प्रकार से फायदा नहीं उठा सके दीपक। 20 रनों की आवश्यकता है जीत के लिए। अब 13 गेंदें अभी बाकी हैं, 13 गेंदें 20 रन। मुकाबला कांटे का, क्वार्टर फाइनल नंबर 2 विजय भोर ट्रॉफी 2021। तन्मय पाटिल टू भूषण सोनोने। फुल टॉस गेंद को खेल दिया, देखना है वाइड लॉन्ग ऑफ की ओर गेंद पहुंच रही है, वहां पर मौजूद है विलास, दूसरा रन लेने निकल गए हैं दीपक।
गेंदबाज से थोड़ी सी मिस्टेक। 4 ओवर का खेल अब जाकर कंप्लीट हो जाएगा। 4 ओवर की समाप्ति के बाद 2 विकेटों के नुकसान पर आर्या 11 का स्कोर हो गया है 39, सॉरी 40 रन। 17 रनों की आवश्यकता होगी अब। फोर्टी रन। प्राइज को और बढ़ाया गया है 200 रुपए से 1200 रुपए प्राइज। अब 1200 रुपए कर दिया गया है अर्जुन भाई पीवाल और लाल भाई की तरफ से। लगातार 2 गेंदों पर 2 सिक्सर्स। कैश प्राइज आज के दिन में कोई खिलाड़ी कमा नहीं सका है। चांस है, मौका है। दीपक बोरसे और भूषण सोनोने की अभी तक तो पारी अच्छी खेली गई। 1200 रुपए का कैश प्राइज होगा अर्जुन जी द्वारा। और अगर कोई बैट्समैन 6 नहीं लगाता हो तो 1000 रुपए वापस कर दिए जाएंगे। प्रतीक की गेंद, दीपक बोरसे को उछाला है गेंद को ऑन साइड में डीप बैक और स्क्वायर लेग बाउंड्री की ओर। वेट करना होगा। 6 रन। ऑन साइड में पैरों की तरफ की गेंद की गई। 6 रन अर्जित कर लिए पहली गेंद पर प्रतीक की। बढ़ता हुआ स्कोर अब 46 रन। 46 रन। 11 गेंदे 11 रन। 11 गेंदे 11 रन। सॉरी, जब आपने मेरे को 40 रन लिख सर एक मिनट 47 है, सॉरी, यस राइट सर 47। 3 लोगों के द्वारा काउंट किया जा रहा है रन स्कोर, यानी 10 रनों की आवश्यकता है। 10 रनों की आवश्यकता होगी अब। दो रनों का स्ट्रोक दीपक बोरसे द्वारा। 49 रन, 7 रन बनाने हैं। 10 गेंदे बाकी हैं। सॉरी 8 रन। 49, 10 गेंदे 8 रन। इस बार सामने वाले छोर पर फुल लेंथ गेंद को खेलने का इरादा, पैड पर आकर गेंद लगी है और इससे पहले के संदीप भिंगारे जाकर गेंद को फील्ड करते 1 रन बना लिया गया बल्लेबाजों द्वारा। 50 रन इसके साथ ही कंप्लीट हो गए हैं आर्या 11 के। अब जाकर 7 रनों की आवश्यकता है। 22 का इशारा अंपायर शिंदे जी द्वारा। प्रतीक की गेंद पर रिवर्स स्वीप करने का, क्रॉस बल्ले से खेलने का इरादा जताया था इस बार भूषण ने। अगली गेंद प्रतीक की, ऑन साइड में घुमाने की कोशिश भूषण सोनोने द्वारा।
शेठ शिरसाट। पचास रन 50 रन। बोलो धर्मा शेठ शिरसाट यांच्याकडनं भूषण यांच्यासाठी 500 रुपये सिक्स आहे। धर्मा शेठ शिरसाट 500 रुपये एक सिक्स। प्रतीक की गेंद भूषण के लिए, लेफ्ट आर्म डाउन द विकेट। स्टेप आउट होकर उछलकर खेलने की कोशिश गेंद को, और इसके साथ ही क्लीन बोल्ड हो गए। अच्छा खेलते खेलते पता नहीं अचानक क्यों कहीं रिवर्स स्वीप, कहीं स्टेप आउट होना। 9 गेंदों में तब आपको 7 रन बनाने हैं। अगर सीधे बल्ले से आप खेले तो कितना इजी है रन बनाना, ध्यान में रखना है आपको। इवेंट 1 लाख रुपए का है फर्स्ट प्राइज इस इवेंट का। 6 गेंदों में 7 रनों की आवश्यकता होगी जीत के लिए अब आर्या 11 को। भूषण पाटिल नए बल्लेबाज मैदान में पहुंच रहे हैं अब। मेरे को जगह बहुत 6 गेंदे 7 रन। अंतिम ओवर में देखना है गौरव खेमनार को गेंदबाजी का जिम्मा सौंपा गया है राजधानी की ओर से लास्ट ओवर में। लेफ्ट आर्म ओवर द विकेट गेंदबाजी करने के लिए तैयार हैं। अंतिम ओवर में गौरव खेमनार स्ट्राइक पर होंगे। दीपक बोर से 6 गेंदें बची हैं, 7 रन बनाने हैं मुकाबला जीतने के लिए आर्या 11 को। गेंदबाज द्वारा फील्डिंग में थोड़ा सा परिवर्तन किया गया है। डीप कवर के खिलाड़ी को डीप एक्स्ट्रा कवर की तरफ भेजा गया है। 2 सिक्सर्स, फुल टॉस गेंद, खराब गेंद, नो बॉल का इशारा अंपायर की ओर से। गेंद पहुंच रही है, देखना है डीप लॉन्ग लेग बाउंड्री के बाहर 4 रनों के लिए। अब अगर बैट्समैन 6 लगाकर मैच समाप्त करते हो, यस फ्रीट। अब 2 गेंदों में 2 सिक्सर्स नहीं लग सकते हैं। अर्जुन भाई के, लाल भाई के पैसे बच गए हैं एक बार फिर। कल सुबह फिर आ जाना भाई मैदान पर आप लोग, निमंत्रण है आज से आपको। ऑन साइड में घुमा दिया एक बार फिर गेंद को, और इस प्रकार से मुकाबला जीतकर सेमीफाइनल में पहुंचने वाली दूसरी टीम बन गई है आर्या 11 सिडको। पहले दिन न्यू स्टार नासिक, दूसरे दिन आर्या 11 सिडको। 2 टीमें सेमीफाइनल में अपना स्थान फिक्स कर चुकी हैं। कल तीसरा दिन होगा विजय वोट ट्रॉफी का। कल खेलने वाली टीमों में वाहे गुरु चैलेंजर, लक्की बॉयज, जय माता